नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण हाय प्रोटीन म्हणजे प्रोटीन रिच असा चाटचा एक प्रकार बघणार आहोत। यापूर्वी आपण अनेक प्रकारचे चाट केलेले आहेत। तुम्ही जेव्हा साहित्य बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की मी याला हाय प्रोटीन किंवा प्रोटीन रिच असं का म्हटलंय। करायला सोपं आहे आणि अतिशय पौष्टिक असा हा चाटचा प्रकार आहे। पटकन साहित्य बघून घ्या, लगेच कृती करूया। आज आपण प्रोटीन रिच टिक्की चाट बनवतोय। त्यासाठी इथे मी 1 कप म्हणजे 200 ग्रॅम मुगाची डाळ 2 तास पाण्यात भिजत ठेवली होती। पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आणि नंतर पाणी घालून 2 तास भिजत ठेवलेली आहे। भिजवून झाल्यानंतर 2 तासानंतर चाळणीत उपसून घेतली, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जायला हवं आहे। आपल्याला खूप ओलं बॅटर तयार करायचं नाही आहे। डाळ वाटतानाच मी त्यामध्ये या कमी तिखटवाल्या 4 मिरच्याही घालणार आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलेत तरी हरकत नाही। 1 वाटीभर इथे रोल्ड ओट्स घेतलेले आहेत, तेही आपण बारीक पावडर करून घेणार आहोत। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। 3 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। 2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर आहे। कॉर्नफ्लॉवर घेतलंय मी इथे। कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून तांदूळ पिठीचाही वापर करू शकता। 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून काळ्या मिरीची पूड, अर्धा टीस्पून भाजून केलेली जिरेपूड, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट। तुम्हाला लसूण खायचा नसेल तर तुम्ही नुसतं आलं किसून घेतलं तरी हरकत नाही। एवढ्या साहित्यामध्ये आज आपली हाय प्रोटीन रिच टिक्की बनणार आहे। पहिल्यांदा आपण टिक्की तयार करून घेऊ आणि नंतर चाटसाठी काय काय तयारी करायची ते पाहूया। भाजलेले शेंगदाणे इथे मी सालासकट घेतेय। आपण हे ओट्स पण घालूया आणि ओबडधोबड वाटून घेऊया। ओट्स आणि शेंगदाणे आपण ओबडधोबड बारीक करून घेतलेत, ते पावडर आता बाउलमध्ये काढून घेऊया। मिरच्या तोडून घालतेय। आता ही निथळून घेतलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। अगदी 2 टेबलस्पून एवढंच पाणी घालतेय आणि आपल्याला हे पण अगदी गुळगुळीत वाटायचं नाहीये। डाळ आपण वाटून घेतली आहे पण अगदी गुळगुळीत पेस्ट केली नाहीये, ओबडधोबडच आहे। बाउलमध्ये वाटलेली डाळ काढून घेऊया आणि नंतर बाकीचं सगळं साहित्य एकत्र करूया। आता आपण टिक्कीमध्ये घालणारच एक साहित्य त्यामध्ये घालूया। किसलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, तिखटाचं प्रमाण अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या आवडीनुसार घालायचं, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला, कांदा घालूया। कांद्याचंही प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त ठेवायचं। ओट्स आणि दाणे आपण वाटून घेतलेले आहेत, ती पण पावडर यामध्ये घालूया। कोथिंबीर घालतेय, कॉर्नफ्लॉवर, मीठही घालूया, चवीनुसार घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करायचं, चव घेऊन बघायची। मीठ कमी वाटलं तर त्यावेळेस आपल्याला वाढवता येतं। सगळं मिश्रण हाताने चांगलं मळून घेऊया आणि मग आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं मुरवत ठेवायचा गोळा, म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव छान उतरेल त्यात आणि नंतर आपल्याला टिक्की बनवायची।
मिश्रण सगळं एकत्र केल्यावर चव घेऊन बघितली, मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून ते घालतीये. मिक्स करून आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं पीठ मुरवत ठेवूया. पीठ झाकून ठेवूया 10 मिनिटं. आता आपण तयार केलेल्या मिश्रणाचा छोटा छोटा पोर्शन काढून अशी टिक्की करून घेऊया. हे करताना जर तुम्हाला मिश्रण सैल वाटलं तर थोडीशी तांदूळ पिठी किंवा बेसन पीठ वापरायला हरकत नाही, पण आपल्याला पौष्टिक करायचं आहे त्यामुळे बेसन पीठ नको, तांदूळ पीठ चालू शकेल. हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि असं टिक्की थापून घ्यायची. फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे खाली. आपल्याला डीप फ्राय करायचं नाही, शॅलो फ्राय करतोय आपण. एक एक टिक्की त्यामध्ये ठेवते. खालच्या बाजूने गोल्डन क्रिस्पी झाल्यानंतर आपण त्याला हात लावणार आहोत आणि उलटणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. बघू शकता स्टीफ झालाय चांगला, म्हणून लगेच झारा लावायचा नाही. छान गोल्डन कलर आलाय खालच्या बाजूने. सगळ्या टिक्की आपण पलटवून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूने पण असाच गोल्डन कलर येऊ द्यायचा आणि नंतर प्लेटमध्ये बाहेर काढून घ्यायच्या टिक्की. आपल्या टिक्की छान खरपूस खमंग झालेल्या आहेत. काढून घेऊया टिश्यू पेपरवर. लो फ्लेमवरतीच तळायच्या म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरीत होतात टिक्की. आपल्याला टिक्की चाट करायचं आहे, त्यासाठी इथे गोड दही बनवते. घरचं लावलेलं दही आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर घालते. साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं. मिक्स करून घेऊया. आपल्या हाय प्रोटीन रिच टिक्कीत करून तयार झाल्यात बघा. आता आपण या टिक्की चाट्स बनवून पण खाऊ शकतो आणि टिक्की टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकतो. इथे आपण या 2 टिक्की ठेवल्या आहेत, त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस दिलेला आहे आणि या प्लेटमध्ये आपण चाट तयार करूया. या टिक्कीवर पहिल्यांदा आपण कांदा आणि कोथिंबीर घालूया. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असला तर घालू नका. गोड दही आपण पिठी साखर घातली आहे त्याच्यामध्ये, ते थोडंसं घालूया. त्याच्यावर आता ही पुदिन्याची चटणी आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. या चटणीमुळे चाटला खूप छान चव येते. त्याच्यावर आता ही चिंचेची गोड चटणी, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. ती पण आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचाही. त्याच्यावर थोडीशी जिरेपूड भुरभुरवते आहे, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ, चाट मसाला. वाह, काय वास सुटलाय. कोथिंबीर घालूया आणि 0 नंबरची शेव. सुटलं ना तोंडाला पाणी. मस्त आपली डिश तयार झालेली आहे. थोडंसं पुन्हा वरून दही, चिंचेची चटणी आणि पुदिना चटणी घालणार आहे. वा वा, मस्त. काय दिसते आपली चाटची डिश. मस्त. आज जेवढं आपण साहित्य घेतलं आहे त्यामध्ये या आकाराच्या साधारण 20 टिक्की बनतील, म्हणजे 4 ते 5 माणसांना व्यवस्थित पोटभरीचे होईल. कशी वाटली तुम्हाला आजची ही डिश? एकदम टेस्टी.
तोंडाला पाणी सुटणारी अशीच ही डिश आहे. नुसतं हे बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की टिक्की चाट करून बघा. हाय प्रोटीन रिच म्हणण्याचं कारण तुम्हाला कळलंच असेल. आपण यामध्ये मुगाच्या डाळीचा वापर केला आहे आणि ओट्स आणि शेंगदाण्याचाही वापर केला आहे. हे सगळेच पदार्थ भरपूर प्रोटीन्स असलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने नक्की प्रोटीन रिच टिक्की करा आणि मला कमेंट द्या. आजचा हा प्रोटीन रिच मुगाची टिक्कीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला ही टिक्की चाट तुम्हाला आवडली असली तर लगेच पटकन व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच सबस्क्राईब करा. तेव्हा शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील. पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.